नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पराठा बनवणार आहोत. त्यासाठी आपण 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. अद्रक लसूण पेस्ट, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि हा चाट मसाला आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ही आपली कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण बनवूया पराठा. आता आपल्याला बटाटे कुस्करून घ्यायचे. बटाटा पूर्ण थंड करून मॅश करून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात मसाले घालूया. अद्रक लसूण पेस्ट, हे सर्व मसाले घालूया. कोथिंबीर, मिरची आणि मीठ. बटाटा पूर्ण थंड करून मॅश करून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात मसाले घालूया. अद्रक लसूण पेस्ट, हे सर्व मसाले घालूया. कोथिंबीर, मिरची आणि मीठ. एक पोळी अशी लाटून घ्या, त्याच्यावर ह्या सारण भरून घ्या आणि त्याच्यावर ही दुसरी पोळी घाला, म्हणजे फुटण्याचा प्रश्न येत नाही. थोडंसं प्रेस करून घ्या आणि हलक्या हातानं लाटणं त्याच्यावर फिरवून घ्या, म्हणजे बाहेर सारण आपलं येत नाही. आता तवा तापलेला आहे, याच्यात थोडं तेल टाकून घ्या आणि आपलं बघा, कुठेही फाटलेलं नाही किंवा सारण बाहेर आलेलं नाही. बघा, आपला पराठा किती छान झालेला आहे. सारण कुठूनही बाहेर आलेलं नाही आणि बटाटा एकदम थंड करून घ्यायचा, त्यामुळं मॅश करायला पण आपल्याला बरं पडतं. बघा, आपला पराठा आता तयार झालेला आहे. तुम्ही सॉस बरोबर, दही बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्की कळवा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा.